बिबट्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री बैठक का घेत नाही, राज्य आपत्ती घोषित करा, अमोल कोल्हेंची मागणी। कोल्हापूरमध्ये शेतकरी संघटनांच्या लढ्याला यश, जवाहर साखर कारखान्याचा दर अखेर जाहीर, प्रकाश आवड यांच्याकडून 3,518 रुपयांची घोषणा। रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा पहिला उमेदवार ठरला, अलिबाग नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर, अक्षया नाईक यांना उमेदवारी। कोल्हापूरमध्ये ऊस दराच्या प्रश्नावरून अंकुश संघटना आक्रमक, आंदोलक आणि कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची, शिरोळमध्ये ऊस वाहतूक रोखल्यानं प्रचंड तणाव। मेडिकल कॉलेजमध्ये काढला महिलेचा 1.5 किलोचा ट्यूमर, गडचिरोलीमधील जिल्हा सामान्य हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्त रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया। हिंगोली जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात, खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापूस पिकांचं अतोनात नुकसान। सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणेंचा नागरी सत्कार, जिल्ह्यातील 132 वाडी वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याच्या निर्णयामुळे सत्कार। गडचिरोलीमध्ये शेतकऱ्यांना धान खरेदीची प्रतीक्षा, राज्य शासनाने धान खरेदीची परवानगी दिली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापर्यंत खरेदी केंद्रांना मंजुरी दिलीच नाही। बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील ई टॉयलेटवर फेरीवाल्यांचा कब्जा, महिला मनसैनिकांनी फेरीवाल्यांना हकललं। मालेगावमध्ये ठाकरेंच्या सेनेला शिवसेनेचा मोठा धक्का, ठाकरेंच्या सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।